नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर आपण आज भेटतोय बरं का. आता सध्या अधिक महिना चालू आहे, त्यानिमित्ताने आपण भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचा आपण विचार करणार आहोत. गीतेमधील उफराट्या पिंपळाचे प्रतीक या विषयावर आपण चिंतन करणार आहोत. भगवद्गीतेतील 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योग नावाच्या या अध्यायात त्या पुरुषोत्तमाशी ऐक्य झालं की यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः असं त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. ज्या आद्य सत्य नित्य ब्रह्माच्या संकल्पापासून या अनादी संसार वृक्षाची निर्मिती झाली आहे, त्याच्याशी देव होऊन अनुभव रूपाने ऐक्य पावल्यावरच पुन्हा परत जन्माला यावं लागत नाही. अश्वत्थ वृक्षाची उपमा देऊन संसाराचे वर्णन या अध्यायात केलं आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष, हे सृष्टीचं प्रतीक आहे. अश्वत्थ, श्व म्हणजे उद्या, स्थ म्हणजे जे टिकून राहते ते, आणि अश्वत्थ म्हणजे जे उद्यापर्यंत आहे तसं टिकून राहणार नाही ते. थोडक्यात या संसाराचं स्वरूप क्षणभंगूर सतत बदलणारं आहे. विभूती योगात अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, सर्व वृक्षात पिंपळ मीच आहे असं भगवंत आपल्याला सांगतात. पिंपळ ही भगवंताची विभूती आहे. दृश्य जगात क्षणाक्षणाला बदलत असणारं स्वरूप सूक्ष्म असल्याने ते त्या क्षणाला आपल्या लक्षातही येत नाही. ह्या सृष्टीचे अधिष्ठान असलेले ब्रह्म अव्यय अविनाशी असं आहे, आणि वेदांना पिंपळ वृक्षाची पानं असं म्हटलेलं आहे. पाने रक्षण, पोषण आणि शोभा अशा 3 गोष्टी करतात. त्यांच्या पानांमुळे ह्या 3 गोष्टी होतात. वेद हे संसार वृक्षाचे पोषण आणि रक्षण करतात, म्हणून वेदांना या वृक्षाची पानं असं म्हटलेलं आहे. या संसार वृक्षाला जो त्याच्या मुळासकट जाणतो त्याला खऱ्या अर्थाने वेद समजले असं म्हटलं जातं. अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाचे संसाराचे वर्णन या 15व्या अध्यायात केलं आहे. ऊर्ध्वमूलमध्ये शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांस यस्य पर्णानि यत्सम वेद स वेदवित् असं पहिल्याच श्लोकात आपल्याला सांगताय. ज्याचं मूळ वर आणि फांद्या खाली आहेत असा हा उफराटा पिंपळवृक्ष प्रतिकात्मक मानला आहे. मायेच्या साह्याने जग निर्माण करणाऱ्या ईश्वरासंबंधीचा दिसणाऱ्या जगासंबंधी हा अध्याय आहे. जो वेद जाणतो तो वेदविद, म्हणजे वेदांचा अर्थ जाणणारा, त्याप्रमाणे वागणारा असतो. नियमन करणाऱ्या ब्रह्म नावाच्या सूक्ष्म तत्वावर, परिपूर्ण अतिश्रेष्ठ चैतन्य तत्वावर हा संसार वृक्ष फोफावल्यासारखा वाटतो. ब्रह्म हे अधिष्ठान आहे, तर संसार हा अध्यस्त म्हणजे ब्रह्मावर भासणारा आहे. अज्ञानामुळे मात्र आपण सर्व माणसं ब्रह्मस्वरूप असून त्याचा विसर पडल्यामुळे, आपण आनंद स्वरूप आहोत याचा विसर पडल्यामुळे माणूस आयुष्यभर सुखदुःखाचे हेलकावेच खात राहतो. अज्ञान असेपर्यंत हा संसाररूपी अश्वत्थ वृक्ष खरा वाटतो. जसं मृगजळातील पाणी खरं वाटतं, पण भासणाऱ्या मृगजळातील पाण्याने तहान भागत नाही ना, तसं या अश्वत्थरूपी संसारातून खऱ्या शाश्वत कायम टिकणाऱ्या सुखाचा अनुभव येत नाही. कारण या जगातील प्रत्येक गोष्ट ही परिवर्तनशील, नाश पावणारी आहे, बदलणारी आहे. खरं सुख, शांती, तृप्ती, समाधान, आनंद, निर्भयता, आत्मसुख मिळाल्यावर, त्या भगवंताशी एकरूप झाल्यावरच आपल्याला प्राप्त होते. वेदांच्या मंत्रांना छंद म्हणतात, पाने म्हणतात. पाने वृक्षाचे पोषण करतात, त्याप्रमाणे वेद जीवनाचं पोषण करतात. वेदांच्या आज्ञा पाळल्यामुळे
जग सुरळीत चालतं. आपल्याला 5 ज्ञानेंद्रियांमार्फत जे जे दिसतं, कळतं, ऐकू येतं, तो सगळा संसार वृक्षाचाच पसारा समजू. सत्व, रज, तम या 3 गुणांच्या पाण्यामुळे तो संसार वृक्ष फोफावतो आणि त्याला विषयांची कोळी कोळी पाने फुटतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, तसंच हे 5 विषय आणि सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे 10 विषय हीच कोळी पानं आहेत. ज्या 3 गुणांच्या पाण्याने संसार वृक्ष फोफावतो त्या संसार वृक्षाच्या अतीत होण्यासाठी म्हणजे त्याच्या ओलांडून पलीकडे जाण्यासाठी गुणातीत व्हावं लागतं. गुणातीत म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या प्रभावातून सुटलं पाहिजे. 10 विषयांची कोळी पानं ही संसार वृक्ष मिथ्या असल्याने विषयही मिथ्याच आणि भोग भोगणारा जीवही मिथ्या म्हणजे दिसत असला तरी तो कालांतराने नष्ट पावणाराच असतो. म्हणून विषयांची अनासक्ती आणि असंगात्वाने संसाररूपी अश्वत्थ वृक्ष तोडता येतो. असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. 3 गुण, विषय, कर्तृत्व, अहंता, ममता यामुळे माणूस संसार वृक्षात अडकून पडतो. अहंता, ममता, वासना ही या संसार वृक्षाची मुळं आहेत. संसार वृक्ष छेदायचा तर मूळ उखडून टाकलं पाहिजे नाही का. वासनेचं मूळ गेलं की संसार वृक्षाचा माझ्यापुरता छेद होतो, माझ्यापुरतं बाजूला होतो. अहंता, ममता, वासना गेली की जीवनमुक्त स्थिती प्राप्त होते. जीवनमुक्ताचा सहजच निश्चय असतो की जग दिसतं पण ते सत्य कायम टिकणारं असं नक्कीच नाही. संतांच्या सांगण्याप्रमाणे वागले की अशी स्थिती आपल्याला प्राप्त होऊ शकते आणि होतेच. संगत सोडल्याने मोहाचा प्रभाव पडत नाही. देह, बुद्धी, संपत्ती, सत्ता, यश, कीर्ती, प्रतिष्ठा या संदर्भात आपल्याला सन्मान मिळावा असं प्रत्येकाला वाटतं. सत्ता संपत्तीचा मोह ईश्वरावर श्रद्धा नसल्यामुळे होतो. आता प्रारब्धाप्रमाणे प्रत्येकाला जेवढं नियोजित असतं म्हणजे ईश्वराने जे ठरवलेलं आहे तेवढं मिळतंच. आणि अशी श्रद्धा असेल तर आपलं चित्त अस्वस्थ होत नाही आणि जिथे कोणतीही अपेक्षा असते तिथे अस्वस्थता असते आणि जिथे अस्वस्थता असते तिथे चित्त एकाग्र होत नाही. देह, कुटुंब, मी व माझे यांचा संग सुटल्याशिवाय खऱ्या परमेश्वराचा आत्म्याचा संग धरता येत नाही. संग सोडणे याचा अर्थ त्यांच्या संबंधी अनावश्यक विचार सोडून द्यायचा, प्रत्यक्ष काही सोडायचं नाही. देह, कुटुंब, माझेपणावरील अनावश्यक प्रेम सुटले की खऱ्या देवावर, शाश्वत असणाऱ्या ब्रह्मतत्वावर प्रेम करता येतं. आपली सगळी कर्तव्य चोख पार पाडली की आशा आकांक्षा ठेवल्या किंवा नाही ठेवल्या तरी नियोजित फळ असतं ते मिळतंच. सुख दुःख हे सगळ्यात मुख्य द्वंद्व आहे. द्वंद्वमय जीवन जगणारा अध्यात्मशास्त्राची साधना करू शकत नाही असं आपल्याला शास्त्र सांगतं. ही साधना म्हणजे सगुणाचं अनुसंधान आणि निर्गुणाचं चिंतन विचार हेच आहे. जे भगवंताचे परमधाम आहे त्या ब्रह्मपदाची प्राप्ती झाल्यावर जन्ममरणरूपी संसाराकडे आपल्याला परत यावं लागत नाही. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांचिया असं तुकाराम गाथेत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. सूर्य चंद्राच्या प्रकाशात डोळ्यांनी वस्तू दिसतात पण स्वसंवेद्य आत्मा त्याच्या प्रकाशात दिसत नाही. तो संतांच्या उपदेशानेच आपल्याला अनुभवायला येतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5ही गोष्टींनी आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे जे जे आपल्याला डोळ्यांना दिसतं, कानांनी ऐकू येतं ते ब्रह्म नाही. आत्मा हे जीवाचे म्हणजेच माणसाचे परम स्वरूप आहे. जीवात्मा म्हणजे माणूस हा भगवंताचाच अंश आहे.
पंचज्ञानेंद्रियांद्वारे मनाद्वारे विषयांच्या उपभोगात रमल्यामुळे स्वतःच्या आत्मस्वरूपाचा माणसाला विसर पडतो. त्यातच तो विषयातच गुंतून जातो. हा संसाररूपी अश्वत्थ वृक्ष ज्याच्या अधिष्ठानावर भासतो त्याला शरण गेलं पाहिजे, म्हणजे ईश्वराला. ईश्वर कसा आहे तर तो सगुण आणि निराकार आहे. अधिष्ठानावर संपूर्ण जीवन चालते. पण हे जग चालवण्याची ईश्वराची प्रारब्ध व्यवस्था मी मान्य केली की मग कसलीही तक्रार आपली राहत नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, जो तक्रार करतो तो भक्त असूच शकत नाही. भगवंताला ज्ञानी भक्त प्रिय असतो. जीवनात जसं घडेल ते ईश्वराच्या इच्छेने, म्हणून तो जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुकतूप आहे संचिताचे. एकनाथांच्या हरिपाठातली ही ओळी आहे. किंवा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकाराम गाथेत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. अशा प्रकारे जो राहतो तो खरा शरणागत भक्त असतो. आता मोहाची कारणं, मान सन्मान मिळावा असं आपल्याला वाटतं, मी करता आहे असं वाटतं, भोवतालचं जग सत्य वाटतं. ही मोहाची कारणं लक्षात ठेवून त्यातून आपण अलगद सुटका करून घेतली पाहिजे. आणि अशी सुटका करून घेतली तरच मीच माझा मित्र होतो. पण मोहाच्या कारणात जर अडकून पडलो तर मीच माझा शत्रू असतो. परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान हा या अध्यायाचा विषय आहे. खऱ्या देवाच्या प्राप्तीसाठी, आत्मज्ञानासाठी शुद्ध चित्ताची आवश्यकता असते. निष्काम म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कर्मांनी चित्त शुद्ध होतं आणि निष्काम उपासनेने चित्त शांत होतं. मग चित्ताचा चैतन्यात लय होतो, म्हणजेच जीवांशिवाचं ऐक्य होतं. मी आणि माझेच्या भ्रमामुळे अंतःकरण अशुद्ध होतं. मी माझेपणा त्यात मिसळल्याची भेसळ झाल्यामुळे, ती भेसळ काढून टाकल्याशिवाय, मी माझेपणा सोडल्याशिवाय भगवंताचा अनुसंधान टिकू शकत नाही. ईश्वर वेदांताचा कर्ता असतो. त्यानेच हे जग निर्माण करून त्यात तो प्रविष्ट झाला असं आपल्याला श्रुती सांगते. त्यामुळे जेही दिसते ते ईश्वर स्वरूपच आहे. या जगातील प्रत्येक गोष्ट ईश्वर स्वरूप आहे. अशी ब्रह्मभावाने बघण्याची दृष्टी प्राप्त झाली की द्वैत संपून अद्वैताचा अनुभव येतो. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेतिद्यारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः असं 17व्या श्लोकात आपल्याला सांगतायत भगवंत. जीवाला म्हणजे माणसाला अक्षरपुरुष असं म्हटलं आहे, ईश्वराला अक्षर पुरुष आणि ब्रह्माला उत्तम पुरुष असं म्हटलं आहे. क्षरपुरुष आणि अक्षर पुरुष या दोघांहून उत्तम पुरुष मात्र वेगळा आहे. क्षर म्हणजे नाशवान आणि अक्षर म्हणजे अविनाशी, ज्याला वेदांतामध्ये परमात्मा असं म्हटलं आहे. जो त्रैलोक्यात प्रवेश करून त्रैलोक्याचे धारण पोषण करतो आणि जो अविनाशी आहे, सर्व जगाचा नियंता आहे, तोच उत्तम पुरुष आहे. क्षराच्या कक्षेत आपण जीवरूपाने राहतो, अक्षराच्या कक्षेत ईश्वरूपाने राहतो आणि दोन्ही कक्षा पार केल्या की परमात्म्याचे म्हणजेच आत्मस्वरूपाचं दर्शन होतं, ब्रह्मदर्शन होतं, खऱ्या मीचं स्वरूप कळतं आणि आपण आनंद स्वरूप होतो, जीवनमुक्त होतो. हे अत्यंत गूढ शास्त्र जो तत्वतः समजून घेतो तोच याचा अनुभव घेऊ शकतो. आधी शाब्दिक ज्ञान करून घेतलं पाहिजे आणि मगच अनुभवाचं ज्ञान येतं आणि हे संत संगतीशिवाय कळू शकत नाही. सगुणापासून निर्गुणापर्यंत जायचं आहे. ईश्वराच्या आज्ञा जीवाने म्हणजे माणसाने ऐकल्या पाहिजेत. ईश्वराच्या सगुण रूपाचे दर्शन घ्यावे आणि पुरुषोत्तम मी आहे असा अनुभव घ्यावा. सगुण निराकार ईश्वर कधीही प्रगट होत नाही, म्हणून त्याचं दर्शन आपल्याला कधीही होऊ शकत नाही. सगुण साकार ईश्वराचे भावबळाने दर्शन होतं, पण भावबळे आकळे एरवी ना कळे असं हरिपाठात आपल्याला माऊली सांगतात.
पुरुषोत्तमाच्या खऱ्या देवाचा देवच होऊन आपल्याला अनुभव घ्यावा लागतो. हे जाणून माणूस ज्ञानवान आणि कृतकृत्य होतो. अशा प्रकारे उफराट्या पिंपळाचे प्रतीक असलेल्या संसारातून तरुण जाण्याची व्यवस्था आहे. आता ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वीपासून खूप उंचीवर असूनही त्याच्या किरणांचा समुदाय खाली विस्तारलेला असतो, तो दिसतो आपल्याला. त्याप्रमाणे हे संसाररूपी झाड वर मूळ असलेले आणि शाखांचा विस्तार खाली असलेलं हे विचित्र झाड आहे, असं माऊली ज्ञानेश्वरीतल्या 15व्या अध्यायात 52व्या ओळीत सांगतात. के ब्रह्मयाचा सैवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळ तव निर्विकारी ऊर्ध्वी असे. या पिंपळ वृक्षाची मुळे वर म्हणजे श्रेष्ठ अशा परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर असतात. त्यामुळे हा वृक्ष टवटवीत आहे. तर त्याच्या फांद्या म्हणजे हा संसार वृक्ष या संसारातील जीवांना म्हणजे माणसांना या संसार वृक्षाचे स्वरूप अज्ञानामुळे कळत नाही. अशी अज्ञानी माणसे त्या अधशाखा होय. ह्या शाखांवर फांद्यांवर घरे बांधून सामान्य माणसे राहतात. पण संत मंडळी तुकाराम महाराज म्हणतात, निरंजनी आम्ही बांधियले घर. हे निरंजनी असलेले घर या पिंपळ वृक्षाच्या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी असते. ते जीवनमुक्त या चैतन्य तत्वाची अनुभूती घेऊन तेथपर्यंत पोचतात. सगळे संत तिथपर्यंत पोचलेले आहेत. उत्तम पुरुष होऊन या संसारातून कसे मुक्त व्हायचं याचं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि या ब्रह्मज्ञानाने माणूस कृतकृत्य होतो, मनुष्य जन्माचं सार्थक होतो. जय जय रघुवीर समर्थ. हरये नमः. हरये